आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 23 कोटींच्या अपहार प्रकरणी रक्षकच भक्षक निघाल्याचे समोर आले आहे। आपण पाहतात ही आहे दिनांक 10 एप्रिलची बँकेसमोरची गर्दी। जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेला 23 कोटी रुपयांचा चुना लावल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र भिकचंद टोकशा यांनी पोलीस ठाण्यात दिली होती। तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगुळे याला पकडल्यानंतर निलेश भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांना यापूर्वीच अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना बँकेचे मुख्य व्यवस्थापक तथा या प्रकरणातील तक्रारदार राजेंद्र टोकशा यांचाच या कटामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानुसार आर्थिक गुन्हा शाखेच्या या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांना आज अटक केली आणि न्यायालयात उभे केले। न्यायालयाने या सर्व आरोपींना पुन्हा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।